हाय नमस्कार. या पपई खायला बघा, मस्त अशी मोठी पपई होती, तर ती कापली मी, सर्वांनी खाल्ली मस्त. तरी पण एवढी उरलेली आहे, कारण की खूपच मोठ्या मोठ्या होत्या त्या. तुम्हाला दाखवल्या होत्या मी, तर माझ्या बहिणीने दिल्या होत्या त्या. तर माझी बहीण शेतात जाते ना, तर पपई आणते, शेंगा भाजी, तर ती देते मला. तर 3 दिवस खाल्ल्या आम्ही. 3 पपया होत्या, एक एक पपई 3 दिवस खाल्ल्या. तर चल, हाय नमस्कार, कसे आहात? बरेच असणार, बरेच. हा, आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना करले. खूपच गोड पपई होती. मस्त एकच नंबर पपई होती. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला दाखवते मी हे सर्व काय आवडलेलं. दुपारी बनवला होता डाळ भात, कारल्याची भाजी, तांदूळाची भाजी, त्यानंतर मग फ्लावर वाटाण्याची भाजी. कारण की तुम्ही माझ्या अवतार बघू शकता, मला आज थोडंसं बरं नव्हतं, त्यासाठी मग आज शूट केलेलं नाही, थोडं शॉर्ट शॉर्ट तुम्हाला दाखवलेलं आहे. तर चला व्हिडिओ बघू. लाईक करायला विसरू नका. एक दिवस व्हिडिओ नाही टाकला माझ्या ताई, गोड ताई वाट बघता, आणि कुठं गेले जर भेटल्या माझे सबस्क्रायबर, तर मला विचारतात, ताई व्हिडिओ काय येत नाही, व्हिडिओ काय येत नाही. कारण की माझे आहे ना 15 दिवसापासून असं म्हणजे, जसं मी गावाला गेले ना तसं हेच होत आहे. व्हिडिओ म्हणजे आज टाकते उद्या नाही, रुटीनच माझी थोडीशी बिघडून गेली आहे. पण बघू आता, टाकायचा प्रयत्न करेल मी, आणि नक्की प्रयत्न करेल. तर चला आताचा व्हिडिओ बघा. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, पूर्णपणे मस्तपैकी क्लीन आवरलेलं आहे. आणि इथं ही पपई आहे ना, ही कापायची आहे आता, कारण राशाला पण पपई खूप आवडते आणि छान राहते पपई. आपण जे काही खाल्लेलं असतं ना, ते पचन लवकर होतं, त्यासाठी. तर मग चल म्हटलं, आता आधी पपई कापून घेतलेली मी इथं बघा. आता हिचे बारीक बारीक तुकडे करून घेते. मस्तपैकी सर्व प्लेट भरून कापून घेतली होती मी. आता सर्वांनी खाल्ली, सर्वांनाच आवडली. आणि इडली डोस्याचं टाकलेलं आहे मी इथं भिजायला बघा. वरती या मेथ्या टाकलेल्या आहे, आणि वेलची पूड टाकलेली आहे अख्खीवाली. तर बघा, मस्तपैकी असं मुरून गेलेले. मी आता वाटणार आहे ते, तर परत झाकण ठेवते. शेंगा घेतल्या होत्या मस्तपैकी, घेतल्या नव्हत्या, सॉरी, माझ्या बहिणीने दिल्या होत्या या शेंगा पण. तर या पण आहे ना मस्तपैकी निवडून घेतल्या मी. आता स्वच्छ धुवून घेते, घाण आहे त्याच्यामध्ये बघा. तर मस्तपैकी धुवून घेते यांना. आणि आता ना पाणी उकळायला ठेवलेलं आहे, तर वाफण्यासाठी. तर आता शेंगा पण वाफून घेणार आहे. हे एवढ्या पपया दिल्या होत्या, तर त्याच्यातनं आता एक पपई धुवून ठेवलेली आहे, कापून घेणार आहे मी. आणि बघा, मस्तपैकी शेंगा आता पाणी उकळलेलं आहे, याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि गावरानी शेंगा आहेत बरं काय, आपल्या घरच्या शेताच्या शेंगा आहेत, म्हणजे माझ्या घरच्या नाही, माझी बहीण जाते ना तिथं कामाला, तिथून आणलेल्या आहेत त्या शेंगा. ते पण माझे काकाचे आहेत, ती जिथं कामाला जाते तिथं, तर तिथून शेंगा आणलेल्या आहेत. मी आता इथं मीठ पण टाकून दिलेलं आहे. जेवढं लागेल आपल्याला शेंगांना तेवढं मीठ मी इथं टाकलेलं आहे. 2 ते 3 चम्मच भरपूर मीठ लागतं शेंगा वाफायला. तर 2-3 चम्मच मीठ पण मी इथं टाकून दिलेलं आहे. आता मिक्स करून घेते. टायमावर सांची उन्हातली पण सापडत नाही, भांड्यांमध्ये असते ना, तर सांचीनेच मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. सांची पण घासलेलीच राहते माझी. आता मी इथं झाकण लावून ठेवून देते, आणि याला चांगल्या 5-6 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. आणि ज्वारीचं आणि बाजरीचं दळण करून आणलं होतं मी. आता ज्वारीचं दळण भरून दिलं एका डब्यामध्ये. आता हे बाजरीचं भरून घेते. हे पण मस्त असं डब्यामध्ये भरून घेते मी बघा. आता आमच्या घरात कसं आहे ना, कोणी भाकरी खातं, कोणी ज्वारीची भाकर, कोणी चपात्या, कोणी बाजरीचं भाकर, कोणी खिचडी, कोणी भात. इतके नाटकं चालतात ना, तर हे नाही ते नाही ते, सर्व काही बनवावंच लागतं. त्यामुळे ना आता आजकाल थोडंसं माझं दुर्लक्षच होतं आहे व्हिडिओसाठी, कारण की थकून जाते मी खूप, त्यासाठी थोडं दुर्लक्ष होतं आहे. आणि
चला एक दिवस व्हिडिओ नाही टाकला का व गोड ताई वाट बघतात व्हिडिओची, त्यासाठी मग टाकावाच लागतो मला. तर आज बघा, आज तर दिवसभरची रुटीन दाखवलेली मी तुम्हाला. काल राशाचं बोरनान होतं, ते तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. तर असा डब्बा भरून दिला बाजरी पिठाचा. हे बघा, हे परत पुसावं लागेल. एवढा क्लीन केलेला ओटा खराब होऊन जातो, लगेच पुसावं लागेल. आणि हे चांगलं क्लीन राहिलं ना, आपल्याला स्वयंपाक करायला पण काही वेळ लागत नाही. आता आहे ना, डाळ भात, फ्लावरची भाजी, हे कारले, तांदूळाची भाजी, सर्व काही केलेलं तुम्हाला दाखवलं होतं, पण ते अर्धवट डिलीट झालं माझ्याने. तर बघा, इथं राकेशला ताट करत होती, राशा रडत होती. ताट करता करताच घेऊन गेली मी तिला तिकडे. आणि या बांगड्या घेतल्या बघा. कशा वाटल्या बांगड्या कमेंट करून नक्की सांगा मला. लाल कलर आहे, मला खूपच आवडल्या होत्या म्हणून घेतल्या. तर चला म्हटलं, आता 4 वाजून गेले होते, तर चहा ठेवते मस्तपैकी. आता मस्त अजून थंडी पडते कडाक्याची या टायमाला. तर गवताळची चहाच आणली नाही मी. तर मस्तपैकी काय करते ना, मी चहा पावडर टाकून देते. त्यानंतर वेलची पूड टाकायची 1 किंवा 2, त्याच्याने चहाला खूप छान चव येते. मसाला चहा सारखीच लागते चहा. आणि थोडा अद्रक टाकून द्यायचा. त्यानंतर आता मी साखर टाकून घेतली. आता वेलची पूड टाकते. नंतर अद्रक पण टाकायचं. दालचिनी राहिली ना, ती पण टाकायची, म्हणजे खूप छान मस्त चहाला चव येते. तर बघा, अशा प्रकारे मी सर्व साहित्य टाकून चहा मस्त उकळायला लागलेला आहे. तर चला आता गाळून घेते मी चहा. मस्त उकडून गेली चहा. आणि आता छान अशी कडक चहा उकळलेलीच मला आवडते. गाळणीने मी 17 वेळा असं खालवर करते. खूप कडक होऊ देते तिला आणि मगच गाळते. तर चला आता चहा गाळून घेते. आणि आम्हाला आता आहे ना, थोडीशी चहावर होत नाही बघा. कप आणि बशी फुल भरून भरूनच चहा लागते. कारण परत परत पित नाही आम्ही, एकच वेळा पितो सकाळी फक्त. असं सिंगल बशी भरली की चहा पिली की म्हणजे मन तृप्त होऊन जातं. आणि कामाला पण चांगलं चित्त लागतं, मग फ्रेश होऊन जातं माणूस चहा कॉफी पिऊन. तर त्यासाठी असं भरून भरूनच जास्तीच ठेवली होती ती आज. एवढं बी काही भरून पित नाही. हा कप आधी भरला होता ना, तेवढंच. पण आता उरली म्हणून त्यासाठी मग पूर्णच भरून घेतली. तर अशा प्रकारे चला आता चहा घेते. मी आणि अंशू आम्ही दोघंच जण आहेत चहा पिणारे. आणि ते तर अजून झोपलेले तर राशाचे बाबा. आता दूध पण गरम झालेलं होतं, सकाळीच गरम केलं होतं. या टायमाला काही करत नाही मी. आता चहा ठेवली ना, मग आता साईडला ठेवते त्याला. आता काही गरम केलं नाही दूध. तर चला आता शेंगा वापायला टाकला, त्यांना बघू चहा पिऊन आपल्या शेंगा शिजल्या की नाही. शिट्टी आहे ना, केव्हा पण कुकर आहे ना, वाफ पूर्णपणे काढल्यानंतरच उघडायचा कुकर. हे बघा, मस्तपैकी शिजून गेल्या आहेत आपल्या खानदेशी गावरानी शेंगा आहेत त्या तुरीच्या. खूप छान चव येते या शेंगांना. तर बघा, आता मी इथं आहे ना शेंगा मस्तपैकी असं गाळणीमध्ये निथाडायला काढते. गाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहे मी आता शेंगा. सर्वांनाच आवडतात या शेंगा. राकेशला तर खूपच आवडतात. बाहेर तर बाजारात किती जरी महाग राहिल्या ना, तरी पण आणतो तो. त्याला हे तुरीच्या शेंगा वापलेल्या ना खूपच आवडतात. तर बघा, पपया पण आहेत. 4-5 पपया होत्या त्या. आता हे उठले होते, यांना पण परत चहा ठेवली. परत त्यांना गाळते चहा. परत कोमल येईल का भांडे घासायला, परत तिला पण चहा. चहा प्रत्येक वेळा 3 वेळा 4 वेळा होतच राहते, पण मी एकच वेळा चहा पिते. चला तर मग भेटू. बाय बाय.